सुरुवात करूयात। तर काल आपण पाहत होतो की लोकसाहित्य, त्याच्यामधली लोक ही जी काही संकल्पना आहे, तर लोक ही संकल्पना आपण बघत होतो आणि त्याचे जे काही वैशिष्ट्य आहेत आणि त्याच्या निगडीत ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण पाहत होतो। ठीक आहे, तर काल आपल्याला एक इमर्जन्सी आल्यामुळं आपल्याला मधातच आपलं लेक्चर जे आहे ते थांबावं लागत होतं। ठीक आहे, तर आपण याआधी पाहिलं होतं की काल त्यातल्या त्यात की लोक ही जी काही संकल्पना आहे, तर एकंदरीत लोक हा शब्द पहिले कुठे वापरण्यात सर्वप्रथम आपण कुठे कुठे वापरलेला आहे, तर साधारणतः उपनिषद आपण जे पाहिलं, पुरुष सूक्त जे पाहिलं होतं, पुरुष सूक्त जे पाहिलं होतं ते, त्यानंतर म्हणजे ऋग्वेदाचं, बरोबर आहे, ऋग्वेदामधलं जे काही पुरुष सूक्त आहे तर त्याच्यामध्ये आपण एकंदरीत हा पाहिलं होतं। त्यानंतर आपण अशोका, सम्राट अशोक आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। तर सम्राट अशोकानेच सुद्धा वर्णन त्यांनी लोक हा शब्द जो काही आहे तो वापरलेला होता। ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे की लोक साहित्य जे काही आहे याचा करता धरता कोणी एक नसून, कोणीही करता धरता एक नसून काय आहे, तर लोक हेच त्याचे कर्ता आहेत। लोकसाहित्याचे कर्ता जे काही आहे, लोकच लोक साहित्याचे कर्ता आहेत हे आपण पाहिलेलं होतं। ठीक आहे, तर बघा आपण त्याच्याबरोबर त्याची वैशिष्ट्ये पाहत होतो की लोकसाहित्य जे काही आहे लोकसंस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग आहे। तर आपल्याला जे काही संकल्पनात्मक स्पष्टता येण्यासाठी आपल्याला काही गोष्टी त्यांची संकल्पनात्मक स्पष्टता असणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण काही प्रश्न फक्त काही पाठ करून किंवा एक फॅक्च्युअल म्हणून सुटत नाही, तर त्या गोष्टींची आपल्याला काय पाहिजे, संकल्पनात्मक स्पष्टता पाहिजे। तर संकल्पनात्मक स्पष्टता काय की जे लोकसाहित्य असतं, तर लोकसाहित्याची निर्मिती कोणीही, लोकसाहित्याचा करता कोणीही एक व्यक्ती नसून काय आहे की लोकच हे त्याचे कर्ते आहे। बरोबर आहे, त्यानंतर काय आहे की बरोबर, अगदी बरोबर, तर काय आहे की हे लोकसंस्कृतीचा एक भाग आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की लोक हा जो काही शब्द आहे हा कोणकोणत्या परंपरेत आलेला आहे किंवा या लोक ह्या पदाचा जे काही वापर आहे तर कुठे आहे, ऋग्वेद। पण लिहून घेऊ, लोक ही युक्ती कुठे कुठे वापरलेली आपल्याला दिसून येते, प्राचीन मध्ययुगीन काळामध्ये आपण ते बघूया। तर काय आहे, ऋग्वेद मध्ये काय आहे, पुरुष सूक्त। काय आहे, पुरुष सूक्तात लोक हा शब्द कसा वापरण्यात आलेला आहे, ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तात लोक हा शब्द कसा वापरलेला आहे, जन आणि कुठला अजून एक स्थान, जन आणि स्थान ह्या दोन अर्थांनी काय आहे लोक हा शब्द वापरण्यात आलेला आहे। ठीक आहे, ज्यांनी लिहिलं नसेल काल त्यांनी लिहून घ्यायचं आहे। त्याचबरोबर वैयाकरण पाणिनी नावाचा जो काही ग्रंथ आहे, वैयाकरण पाणिनी नावाच्या ग्रंथामध्ये आहे। त्याचबरोबर भगवद्गीतामध्ये लोक आणि लोक संग्रह ह्यासारख्या शब्दांचा वापर अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतो। भगवद्गीता
भगवद्गीता आणि त्याचबरोबर काय आहे अशोकाच्या शिलालेखात. अशोकाच्या शिलालेखामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसून येतं. ठीक आहे, लिहून घ्यायचंय, चला लिहून घ्या. तर वैयाकरण पाणिनी भगवद्गीता आणि अशोकाच्या शिलालेखामध्ये. ठीक आहे, आता बघा लोकसाहित्याच्या निर्मितीत समाजातील सर्व स्तरांचा जो काही आहे सहभाग आपल्याला आढळून येतो. म्हणजे असं काही नाही की फक्त वरच्या वर्गांनी किंवा बहुजन वर्गांनीच लोकसाहित्य लिहिलंय, तर आपल्याला सर्वसाधारण इथे असं दिसून येतं की सगळंच याच्यामध्ये काय आहे आपल्याला लोकसाहित्याच्या निर्मितीमध्ये सर्व स्तराचा सहभाग आपल्याला आढळतो. आता साक्षर व उच्चवर्णीय लोकातील कहाण्या असतील, कथा असतील, दंतकथा असतील, प्रसिद्ध व्यक्तीविषयी किस्से असतील, मूळ कलाकृतीचे केलेले विडंबन असेल, तर इत्यादी गोष्टी जे काही आहे लोकसाहित्याचे स्वरूप असतात. आता शिष्टाचे सुद्धा लोकवाङ्मय असते. उदाहरणार्थ कल्याणच्या सुभेदाराची गोष्ट तुम्ही कधी ऐकलं असेल. ठीक आहे, त्याचबरोबर काय आहे विनोदी चुटकी असेल किंवा इतर सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर आपल्याला ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला इथे दिसून येतात लोकसाहित्यामध्ये. आता लोकसंस्कृतीचा एक लोकपूर्ण भाग म्हणजेच लोकसाहित्य आहे. पण तरी देखील लोकसाहित्याचे जे काही स्वरूप आहे ते कसे आहे संमिश्र आहे आणि गुंतागुंतीचे असल्याने त्यात सर्वच विशेष समाविष्ट होतील अशी सर्वसामान्य व्याख्या अद्याप नाहीये. पण आपण काय केलेलं आहे की कोणाची आपण काल व्याख्या लिहून घेतलेली आहे लोकसाहित्याच्या संदर्भात, सांगा बरं चला. लोकसाहित्याची व्याख्या कोणी लिहिलेली आहे किंवा कोणी मांडलेली आहे, सांगा बरं कोणी लिहिलेली आहे. तर कोणी लिहिलेली आहे ना. गो. कालेलकर. ना. गो. कालेलकर. ठीक आहे, त्यांनी जी काही आहे आपल्याला हे सांगितलेली व्याख्या जी काही आहे. तर बघा लोकसाहित्याचे स्वरूप जर आपण पाहिले आणि ते जर जाणलं आणि पुढे जाऊन जर सविस्तरपणे आपण काही मुद्दे जे काही आहे मांडता येतात. आता जसं उदाहरणार्थ लोकसाहित्य किंवा लोकवाङ्मय. ठीक आहे, मी तुम्हाला काल सांगितलं की लोकसाहित्य शब्द असू देत किंवा लोकसाहित्य शब्द असू देत किंवा कोणता शब्द असू दे लोकवाङ्मय हा शब्द असू देत, काय आहे दोन्हीही कसे आहेत म्हणजे एकाच अर्थाने आपल्याला वापरायचे आहे पेपरसाठी जे काही आहे ते. तर आता लोकसाहित्य किंवा लोकवाङ्मयाची मूलभूत वैशिष्ट्ये म्हणजे ते लोकजीवनाशी निगडीत असावे. आता त्याद्वारे लोकजीवनाचा सतत आविष्कार व्हावा आणि काय आहे की लोकजीवनाचे अविभाज्य अंग असणे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आता याचाच अर्थ हा आहे की लोकसाहित्य म्हणजे लोकांची जीवन जगण्याची जी काही पद्धती आहे यात आणि ज्या कृतींमधून व युक्तींमधून लोकजीवन अभिव्यक्त होते ह्या सर्वांचाच ह्याच्यामध्ये काय आहे समावेश आहे. ठीक आहे, म्हणजे लोकसाहित्य. आता ह्या लोकसाहित्यामधून काय उलगडत आहे लोकजीवन. लोकसाहित्यामधून काय उलगडतंय लोकजीवन. व लोकजीवनातून काय समोर येतंय काय जीवन येत आहे लोकांची जीवन जगण्याची पद्धत.
लोकांची जीवन जगण्याची पद्धती आहे आणि त्याचबरोबर काय आहे, एक प्रकारे लोकजीवन अभिव्यक्त होणे, अभिव्यक्ती त्याची जी काही आहे ती अभिव्यक्ती आपल्याला दिसून येते. आता बघा, लोकसाहित्याचा जेव्हा लोकसाहित्याच्या प्रवृत्तीचा जेव्हा आपण विचार करतो, लोकसाहित्याच्या प्रवृत्तीचा, ठीक आहे, तर लोकसाहित्याचा प्रवृत्तीचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं आढळते की ती कशी आहे, सरळ आहे, ती कशी आहे, सरस आहे, ती कशी आहे, साधी आहे, आणि ती कशी आहे, अकृत्रिम आहे. म्हणजे लोकसाहित्यामध्ये अकृत्रिमपणा आपल्याला दिसून येतो. तिथं कुठेही कृत्रिम हा जो काही कृत्रिमता जी काही आपण म्हणतो ती आपल्याला दिसून येत नाही. लोकसाहित्यातून सामान्य जनता हसते, गात असते, त्यामुळे स्वाभाविकता, स्वच्छंदता आणि सरलता हे आपल्याला विशेष जाणवतात. तुम्हाला समजा असा प्रश्न विचारले की खालीलपैकी लोकसाहित्याचे विशेष कोणते आहे, तर ते आपल्याला सांगता आले पाहिजे. ठीक आहे. तर सर्वप्रथम कृत्रिम आणि अकृत्रिम याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाहीये. आता काही जणांना कृत्रिम अकृत्रिमचा अर्थ माहित नसेल तर आपण इथे समजून घेऊया. कृत्रिम आणि अकृत्रिम आणि कृत्रिम. ठीक आहे. बघा, जर तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगितलं तर खूप लवकर समजेल. बघा, काय कृत्रिम म्हणजे काय, आर्टिफिशियल, आणि अकृत्रिम म्हणजे काय, नैसर्गिक, स्वाभाविक, नॅचरल आपण जे म्हणतो. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर हे याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. तर याच्यापैकी लोकसाहित्य कसं आहे, अकृत्रिम, म्हणजे ते स्वाभाविकपणे, सहजपणे, नैसर्गिकपणे किंवा नॅचरली जे काही आहे ते समोर आलेलं आहे. कळतंय तुम्हाला इथपर्यंत? आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, बघा, लोकसाहित्यामध्ये नृत्य सुद्धा आहे, नाटक आहे, इतर गोष्टी आहेत. पण जर आपल्याला असा प्रश्न विचारला की त्याचं जे काही स्वरूप आहे, तर लोक साहित्याचं जे स्वरूप आहे तर ते प्राधान्याने काय आहे, मौखिक स्वरूपाचंच आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, लोकसाहित्याला एक परंपरा आहे. का परंपरा आहे लोकसाहित्याला? कारण ते काय होत असतं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढी पर्यंत संक्रमित होत असते. ठीक आहे, एका परंपरेतून दुसऱ्या परंपरेत ते जात असते. तर याच्यामुळे काय आहे की लोकसाहित्याला एक परंपरा आहे, आणि त्यामुळे लोकसाहित्यातून समाज मनात असलेल्या संस्कृतीचे जे काही आहे आपल्याला विशेष असेल तर ते काय होतात, आपल्याला व्यक्त होताना दिसतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय आढळते, विविधता आढळते. म्हणजे काय, लोकसाहित्य फक्त महाराष्ट्रात आहे का? नाही. तुम्ही ज्या ज्या राज्यात जाणार, उद्या तुम्ही समजा दुसरीकडे कुठे बाहेर जाल, तर तुम्हाला त्या त्या भागाची जी काही विशिष्टता तुम्हाला दिसून येईल. तर हे सगळे जे काही आहे ते लोकसाहित्याचे, लोकजीवनाचे विशेष तुम्हाला पाहायला मिळेल. आता लोकसाहित्याला शुद्ध कला मानतात. ती एक उपयोजित व्यावहारिक पातळीवर संपर्क नैपुण्य कला असे मानले जाते. कारण साहित्याच्या दृष्टीने ते काय आहे, महत्वाच्या आहे. आता बघा, याचं कारण काय आहे की जेव्हा आपण श्रेष्ठ साहित्याचा विचार करतो तर श्रेष्ठ साहित्याच्या ठाई म्हणजे श्रेष्ठ साहित्याच्या पायी जे काही गुण असतात तर ते सगळे गुण आपल्याला काय, लोकवाङ्मयात आढळणे शक्य नसले तरी काय आहे, ते सर्व गुणविशेष लोकवाङ्मयात असलेच पाहिजे अशी ही अपेक्षा ठेवता येत नाही. त्याच्यामुळे लोकसाहित्याचा आविष्कार मुळात साधन, शब्द आणि कृती आहे. ठीक आहे, एक वाक्य लिहून घ्यायचं आहे. चला लिहून घ्या. लोकसाहित्याचा आविष्कार लोकसाहित्याचा आविष्कार मुळात साधन, शब्द, कृती
याच्यामध्ये आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता मी जे पुढचं शिकवणार आहे ते आपल्याला संकल्पनात्मक दृष्ट्या महत्वाचं आहे. आपण ते बघूया. आता बघा, आता बऱ्याचदा आपल्यालाही असं वाटू शकतं किंवा एक समज आहे की लोकसाहित्याच्या बाबतीत असं म्हटलं जातं की लोकसाहित्य म्हणजे काय, की नागरी संस्कृतीपासून दूर असलेल्या ग्रामीण व आदिवासी समाजाचे मौखिक व शब्द वाङ्मय आहे. ठीक आहे. नागरी म्हणजे काय, शहरी म्हणजे काय आहे, एकतर ते शहरी भागाचं नाहीये आणि ते शहरापासून, शहरातल्या लोकांपासून काय आहे, लांबचं आहे. ते कोणाशी संबंधित आहे, गावातल्या लोकांशी किंवा ग्रामीण जीवनाशी. त्यातल्या त्यात काय मग आदिवासी संस्कृतीशी, आदिवासी जीवनाशी जे काही आहे ते संबंधित आहे असं एक म्हटलं जातं. आता त्यामुळे सौंदर्य भावना, नीती तत्व जे काही आहे, तत्वज्ञान व भाषा, आता ह्या 4 जी काही तत्व आहे त्यांच्या ओळीतून आपल्याला सहजपणे एकत्र आलेल्या जनसमूहाची जी काही अभिव्यक्ती आहे याच्यातून आपल्याला प्रकट होताना दिसते. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे. आता त्याचप्रमाणे लोकसाहित्य जे काही आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक आदिमता म्हणजे काय, एक प्रकारचं आपण जे म्हणतो ना की जुनं ते सोनं किंवा जुनं, त्याचा आपल्याला काय होतो, एक प्रकारचा प्रत्यय येतो. आता त्यामुळे परंपरा साहित्य टिकून असते आणि तसेच सनातन तरीही ती काय असते की येणाऱ्या पिढीला ती काय वाटते, नवीन वाटते. जरी ती जुनी असली किंवा ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे जरी ती परंपरागत पद्धतीने येत असली तरी आपल्याला काय वाटतं, ते येणाऱ्या पिढीला ती नवीन वाटते. ठीक आहे. आता लोकसाहित्यातील आणखी एक विशेष म्हणजे काय, ती एक लवचिक असते. म्हणजे तिला लवचिकता असते. तर लवचिकता म्हणजे काय सांगता येईल का कोणाला? लवचिकता म्हणजे काय, की आपण त्याला इंग्रजीमध्ये फ्लेक्सिबल हा शब्द वापरतो. आता लवचिकता म्हणजे काय, की असं काही नाही की आता समजा एखादं गीत आहे लोकसाहित्यातलं किंवा एखादी कुठली परंपरा आहे किंवा काहीतरी आहे, ती एकदम जशाच तशी नाही. ते तुम्हाला तुमच्या तुमच्या पद्धतीने पण साजरी करता येते, वापरता येते, गाता येते, म्हणता येते. आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये अजून काही नव्याने मांडायची असेल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी नव्याने हे करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. म्हणजे लवचिक आहे. लवचिक असणं म्हणजे काय, तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येतो. ठीक आहे. ते जसेच्या तसं नाही केलं तरीही चालतं, त्याला आपण लवचिकता असं म्हणतो. आता लोकसाहित्य जर आपण म्हटलं तर ते काही फक्त शब्दसाहित्य आहे का, नाही. त्याच्यामध्ये आपल्याला गायन शैली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पोशाख आहे, परिसर आहे, उच्चाराच्या लकबी आहे, त्याच्यामध्ये अजून काय आहे, ताल आहे, सूर आहे. जरी तुम्ही गावाकडे गेला आणि तुम्ही तिथल्या जरी म्हणी जरी ऐकल्या तरी त्या 2च ओळींच्या ज्या काही म्हणी असतात त्याला काय असतो, एक ताल असतो, एक सूर असतो. तर त्याच्यामुळे फक्त शब्द आहेत का लोकसाहित्यामध्ये? नाही. तर इतर सुद्धा गोष्टी आहेत. परिसर, कारण प्रत्येक परिसरानुसार, प्रत्येक ठिकाणानुसार काय आहे, परंपरा, भाषा, शब्द, शैली ह्या सगळ्या गोष्टी, पोशाख, आपण जसं म्हणतो की जैसा देश वैसा भेष, आपण असं म्हणतो ना, तर ह्या पद्धतीने काय आहे, प्रत्येक गोष्टी बदलत असतात. त्याच्यामुळे ते फक्त शब्द नसून इतर अनेक गोष्टी सुद्धा लोकसाहित्यामध्ये काय आहे, सामावलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ह्या सगळ्यांचं जे काही मिळून, इवन श्रोते असतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मिळून जे काही आहे ते लोकसाहित्य तयार होत असते. त्याचबरोबर प्रदेश, परिसर हे काय आविष्काराचे अविभाज्य घटक असतात. बघा, आता जसं की कोकणचा जो काही भाग आहे, बरोबर आहे, तर किंवा राजस्थान, असे वेगवेगळे आपण भारत म्हणजे विविधतेने नटलेला देश आहे. ठीक आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे. तर प्रत्येकाची एक प्रादेशिक असं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जे कोकणात मिळतं ते नॉट नेसेसरी की ते राजस्थानलाच मिळेल. त्याच्यामुळे प्रत्येक आपल्याला गोष्टीमध्ये एक विविधता आढळून येते. कोकणामध्ये मासे आहेत, काजू आहेत, भरपूर नारळं आहेत, इतर गोष्टी सुद्धा भरपूर आहे, शिंपले, ह्या सगळ्या गोष्टी. मग त्यांच्या
त्यांची जी काही परंपरा तयार झालेली आहे किंवा त्यांचे गाणे, त्यांचं नृत्य, त्यांची पोशाख शैली, तर ते कसं आहे त्या पद्धतीने तयार झालेलं आहे. कळतंय काय तुम्हाला? म्हणजे लोकसाहित्यामध्ये काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा पण खूप मोठा रोल आहे. जसं तुम्ही आता तिकडे गेलात राजस्थान साईडला, तर तुम्हाला तिथे अशी मोठी टोपी घातलेली, त्याच्यानंतर सुती कपडे घातलेले, कारण तिथं उष्णता भरपूर आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे काय असतं ते वाजवण्याचं एक साधन असतं, तबला असतो, त्यांची अ, चप्पल घालण्याची परंपरा वेगळी आहे. तिकडं ते खाण्याची परंपरा सगळं वेगळं आहे. म्हणून पूजेमध्ये सुद्धा जे काही येणारं साहित्य आहे तर ते सुद्धा वेगळं आहे. रोजगाराच्या संधी सुद्धा काय आहेत वेगळ्या आणि मग ह्या सगळ्यावरूनच काय बनून काय आहे लोकसाहित्य वगैरे तयार झालेलं आणि ते पिढ्यानपिढ्या येत गेलं, त्याच्यामध्ये बदल होत गेले. ठीक आहे. आता लोकसाहित्याची सार्वत्रिक उपयुक्तता महत्वाची आहे. आता त्यातील सत्य सार्वत्रिक अनुभवाच्या एकवाक्यतेवर आधारले असते. त्यामुळे ते झुगारून देणं कठीण असतं. हे आपल्याला महत्वाचं आहे. कारण आपल्याला माहित आहे लोकसाहित्याचं काही कोणी करता धरता कोणी करता धरता आहे का? नाही. तर काय आहे लोकसाहित्याचा करता कोण लोक लोक हेच जे काही आहे लोक साहित्याचे कर्ते आहे. बरोबर आहे. लोकच काय आहे लोकसाहित्याचे कर्ते आहे आणि लोक जर लोकसाहित्याचे कर्ते असतील तर काय मग समूह आहे. आणि जर त्यांना असं ग्रुपनी मिळून समूहांनी मिळून 4-5 लोकांना एकत्र मिळून जो काही अनुभव येतो तर तो एक प्रकारचा काय आहे सार्वत्रिक अनुभव आहे. म्हणजे समजा एका व्यक्तीचं कधी मत असेल तर ते म्हणतात अरे अरे हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, चुकीचं आहे, हे असं नाही ते तसं आहे. पण जेव्हा असं लोकांचा समूह जेव्हा आपल्याला म्हणतो तेव्हा ते झुगारून देणं कठीण असतं. ठीक आहे. लिहून घ्यायचंय नंतर एक वाक्य. लोकसाहित्याची सार्वत्रिक उपयुक्तता लोकसाहित्याची सार्वत्रिक उपयुक्तता महत्वाची असते. त्यातील सत्य सार्वत्रिक अनुभवाच्या सार्वत्रिक अनुभवाच्या एकवाक्यतेवर आधारलेले असते. त्यामुळे ते झुगारून देणे कठीण असते. लोकसाहित्य खाली लिहायचं आहे. लोकसाहित्य केवळ शब्द साहित्यच नाही, लोकसाहित्य म्हणजे केवळ शब्द साहित्यच नाही, त्यात शब्द साहित्याबरोबर कथन व गायन शैली, पोशाख, परिसर इत्यादी सगळ्यांनी मिळून लोकसाहित्य होत असते. इत्यादी सगळ्यांचे मिळून लोकसाहित्य होत असते.
ठीक आहे. तर बघा आता लोकसाहित्य आपल्याला माहित आहे काय होतं, गायलं जातं, ऐकलं जातं आणि सादरही केलं जातं. म्हणजे जर नाटकं, नृत्य असेल पहिलेचे, नाटक असेल, तर हे सगळं म्हणजे काय आहे, गायलं जातं, ऐकलं जातं, त्याचबरोबर सादर केलं जातं. म्हणजे काय आहे, एक प्रकारची कृती देखील आहे याच्यामध्ये, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲक्शन असं म्हणतो. त्यामुळे लोकसाहित्याला प्रामुख्याने श्रोता आणि प्रेक्षक वर्ग म्हणजे दोन्हीही महत्वाचे आहे. श्रोता म्हणजे काय, ऐकणारा. प्रेक्षक म्हणजे काय, पाहणारा. श्रोता, प्रेक्षक, सादर करणारा, मांडणारे जे काही आहे ते ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे. आता ह्या साहित्यात कला मूल्यांपेक्षा उपयोजित मूल्यांकडे अधिक लक्ष दिले जाते. उपयोजित मूल्य याचा अर्थ काय आहे की कृती करणे. आपण जे म्हणतो ना, कामी लावणं एखाद्याला किंवा कृती करणं, प्रत्यक्षात आणणे म्हणजे काय, उपयोजितता. उपयोजितता हा ह्या शब्दाचा अर्थ काय की प्रत्यक्षात आणणे. म्हणजे काय, आता बघा आपण एखादं पुस्तक आहे, तर समजा एक पाककृतीचं पुस्तक घेतलं, तिथं लिहिले असते साहित्य, सामग्री, कृती, बरोबर आहे. तर इथं काय असतं की प्रत्यक्षात कृतीच असते. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, उपयोजितता. काय म्हणतो आपण त्याला, उपयोजिता असं म्हणतो. म्हणून लोकसाहित्य सतत वर्तमान असते. लोकसाहित्य काय आहे, सतत वर्तमान असते आणि कालसापेक्ष परिस्थिती सापेक्ष बदलांना ते सामोर जाते. म्हणून ते जुळे नसते व नवेही नसते. हे आपल्याला एक महत्त्वाचं वाक्य लिहून घ्यायचं आहे. लोकसाहित्य हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते, आधी तुम्ही लिहून घ्यायचं आहे. लोकसाहित्य हे जुनेही नसते आणि नवीनही नसते. हे आपण समजून घेऊया काय आहे त्याच्यात. लोकसाहित्य हे जुनेही नसते आणि नवेही नसते. लोकसाहित्य हे जुनेही नसते आणि नवेही नसते. आता लिहून झालं का, लिहून घ्या, एक्सप्लेन करते मी मग. ठीक आहे, तर बघा, नवेही नसते आणि जुनेही नसते याचा अर्थ काय आहे. बघा, नवीन का नसते, कारण ते लोकांमधून आलेलं आहे. म्हणजे लोकांमधून आलेलं आहे याचा अर्थ काय, ते वर्तमानातून आले की लोक जे करतात. आता समजा मी एक उदाहरण देते की काय म्हणू शकतो आपण, जात्यावरची गीते उदाहरणार्थ. तर जात्यावरची गीते काय आधी खूप आधी लिहून ठेवलेली होती का, म्हणजे खूप 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 नाही. ती काय त्या काळामध्ये ती त्यांच्या वर्तमानात तयार झाली. आणि कशी तयार झाली वर्तमानामध्ये, की एकमेकींना काही भावना वाटल्या की मला असं वाटतंय, तसं वाटतंय, मग असं आहे, तसं आहे, माझ्या घरी असं आहे, तसं आहे. तर हे सगळं करून करून काय वर्तमानातली जी काही परिस्थिती होती ती गायनांमध्ये आली किंवा जात्यांवरच्या गीतांमध्ये आली. त्याचप्रमाणे कृषी गीत, घरचं आवरलं आणि सगळ्या स्त्रिया, पुरुष सुद्धा निघाले शेतीच्या कामाला. मग ते त्यांचं त्यांचं म्हणणं जे काही आहे मांडत होते आणि मग त्याला कधी यमकता होती, नव्हती, ताल सूर मात्र नक्की होते. तर याच्यामुळं काय आहे की ते त्या परिस्थितीनुसार तयार झालेले होते, त्यांच्या वर्तमानात तयार झालेले होते म्हणून. आणि जुनेही नसते म्हणजे काय, ते त्या त्या वर्तमानात तयार झाले आणि नवेही नसते. म्हणजे काय की आता जरी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जरी ते आलेले आहेत, त्याच्यामुळे काही सगळाच भाग नवीन नाही आहे. काही जो कालसापेक्ष जो काही भाग होता तो मागे पडला आणि त्याच्याऐवजी नवीन नवीन शब्द म्हणा, नवीन नवीन गोष्टी काय झाल्या, ऍड झाल्या. त्याच्यामुळे असं नवीनही नाही, जुनही नाही, कारण ते वर्तमानात तयार झालेलं आहे आणि वर्तमानाची सांगड घालता घालता मग परिस्थितीनुसार, वेळेनुसार त्याच्यामध्ये काय झालेले आहेत, बदल झालेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला असं पेपरमध्ये वाक्य आलं लोकसाहित्याबद्दल, तर ही संकल्पना तुमची इथे स्पष्ट दिसायला पाहिजे. कळते तुम्हाला? आता त्यानंतर आपण बघूया. आता लोकसाहित्य जरी मुद्रित स्वरूपात आले तरीही सादर करणारे मूळ संहितेत बदल करण्याचे स्वातंत्र्य जोपर्यंत घेणार तोपर्यंतच ते लोकसाहित्य राहील. आता सुरुवातीला लोकसाहित्य काय आपल्याला माहित आहे, लोकसाहित्याचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, मौखिक आहे. पण आता बऱ्याच पुस्तकांमध्ये ओव्या, कृषी गीतं, जात्यावरची गीतं,
इतर सारी गीतं आपल्याला काय आलेली दिसतात, बरोबर आहे. तर आता ही जी काही गीतं आलेली आहे, तर ही काय आधीपासून लिहिलेली नव्हती. आपण पाहिलेली आहे की समूहामध्ये वगैरे त्याची निर्मिती झाली आणि नंतर मग अभ्यासक आपल्यासारखे जे काही संशोधक आहेत त्यांना हे महत्त्वाचं वाटलं आणि मग ती लिहून घेतली ह्या प्रकारे जे काही आहे. पण त्याचा जो काही ओरिजिनल फॉर्मॅट आहे लोकसाहित्याचा, तो कसा आहे, मौखिक स्वरूपाचाच आहे. आता अभ्यासकांनी काय केलेलं आहे की अभ्यासनासाठी, संशोधनासाठी लोकसाहित्याचं जे काही आहे महत्त्व जाणावं यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे. तर आता आपण पाहिलेलं आहे की लोकसाहित्याच्या निर्मितीत समाजातील सर्वच स्तरांचा सहभाग आढळतो. म्हणजे काही कोणत्या एका वर्गाची मक्तेदारी राहिलेली नाही आहे लोकसाहित्य. पण त्याच्यामध्ये मग सगळे स्तर, श्रीमंत, गरीब, उच्चवर्गीय, कनिष्ठ सगळ्या वर्गांनी काय केलेलं आहे, साहित्य निर्मिती केलेली आहे. साक्षर व उच्चवर्णीय लोकातील कहाण्या, दंतकथा, प्रसिद्ध व्यक्तीविषयीचे जे काही किस्से आहे आणि मूळ कलाकृती आहे, त्याचे विडंबन म्हणजे मस्करी, आपण जे मजाक म्हणतो किंवा चुटकुले वगैरे ह्या सारखे प्रकार. तर तुम्ही बऱ्याच कथा ऐकल्या असतील ज्या कुठे नमूदही नसतील. तर तुमच्या आजीने जे काही सांगितलं ते सुद्धा काय आहे, लोकसाहित्यच आहे. ते काय आहे, लोकसाहित्य आहे. ठीक आहे. तर आता लोकसाहित्याची जर आपण शैली म्हटली तर ती काय आहे, अनलंकृत आणि कशी आहे, वेगवान आहे. वेग आहे ना तिला. ठीक आहे. तर कशी आहे, अनलंकृत आणि वेगवान. अनलंकृत आणि कशी आहे, वेगवान आहे. चला लिहून घ्यायचं एक वाक्य, हे आपल्याला महत्त्वाचं वाक्य आहे. लोकसाहित्याची शैली ही अनलंकृत व वेगवान असते. अनलंकृत व वेगवान असते. लहान लहान वाक्य, कॉमा, प्रासयुक्तता. प्रास म्हणजे आपण एक प्रकारचं व्याकरणाचा भाग आहे, म्हणजे असं अलंकारिकता. तेव्हा काही व्याकरण नव्हतं पण जुडलं त्या गोष्टी. गतीचा वेग, ताल, यामुळे हे गद्य सामान्य गद्यापासून अलग होऊन, यामुळे हे गद्य सामान्य गद्यापासून अलग होऊन चूर्ण शैलीच्या जवळ जाते. चूर्ण शैलीच्या जवळ जाते. चूर्ण शैलीच्या जवळ जाते. चूर्ण शैलीला अंडरलाईन करायचे. चूर्ण शैली आपल्याला महत्वाची आहे. चूर्ण शैली म्हणजेच हे जे आता लिहून दिलं की लहान लहान वाक्य असेल, प्रासयुक्तता असेल, लय असेल, ताल असेल, सूर असेल, तर या सगळ्यांना चूर्ण शैली असे म्हणतात. ठीक आहे. तर बघा, आता लोकसाहित्यामध्ये आपण कोणकोणते मुद्दे लक्षात घेणार आहोत. तर लोकसाहित्यामध्ये आपण आतापर्यंत काय पाहिजे की लोकसाहित्याची संकल्पना पाहिली, म्हणजे नेमकं लोकसाहित्य म्हणजे काय, आणि काही फारशा अभ्यासकांनी त्याची व्याख्या दिलेली नाहीये. कारण एकतर लोकसाहित्य इतका व्यापक विषय आहे, तर त्याच्यावर व्याख्या करणं काय आहे, कठीण आहे असं अभ्यासक म्हणतात. तरी पण नागो कालेलकर जे आहे त्यांनी आपल्याला एक व्याख्या
दिलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर नांदापूरकर यांनी सुद्धा एक व्याख्या दिली आहे. तर तसे हार्डली एक दोन नावं आहेत. त्याच्यामुळे अशी काही फारशी संकल्पना नाहीये, पण आपल्याला संकल्पनात्मक स्पष्टता असण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टीचा आधार घेत लोकसाहित्य समजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की लोकसाहित्याचं स्वरूप, म्हणजे लोकसाहित्याचं स्वरूप कशा प्रकारे आहे, ते लोकसंस्कृतीचे एक अंग आहे. काय लोकच त्याचा करता असतो, समूह म्हण, लोकमण, त्यानंतर काय ते मौखिक स्वरूपाचे आहे. तर अशा गोष्टी. त्याच्यानंतर काय की लोकसाहित्याची व्याख्या. आता नंतर नंतर आपण काय बघणार आहोत याच्यामध्ये ते हे आहे की साहित्यातील जी काही लोकतत्वे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर लोकभाषा म्हणजे एखादी भाषा, लोकभाषा म्हणजे काय की त्या त्या भागातली बोलीभाषा. ठीक आहे. तर आता ही बोलीभाषा जी काही आहे ती कशा प्रकारे ऍक्ट करते याच्यामध्ये किंवा कशा प्रकारे आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर धार्मिकताचा काही रोल आहे का, मग इहवाद आणि लोकसाहित्यातील मग संप्रदाय आले का, लोकसाहित्यातून असं करून संप्रदाय काही पंथ आले आहेत का, आणि लोकसाहित्यातलं लोकप्रयोजन कला आणि संप्रेषण. संप्रेषण म्हणजे काय, कम्युनिकेशन किंवा एक प्रकारचं दळणवळण सारखं ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आणि त्याच्यानंतर मग आपल्याला विशेष साहित्य प्रवाह ग्रामीण साहित्याकडे जायचं आहे. ठीक आहे. आता सर्व विविध व्यापक लक्षणे लोकसाहित्याची व्याप्ती मोठे असल्याचं आपल्याला जाणवतं. आता बघा, लोकसाहित्याच्या व्याख्याचे काही महत्त्वाचे निकष आपण बघूया. ते आपल्याला लिहायचे नाही, काही महत्त्वाचे वाटले तर आपण लिहिणार आहोत, पण समजून घ्यायचं आहे. बघा, लोकसाहित्य काही तसा फार कठीण असा विषय नाहीये, जास्त मार्क देणारा विषय आहे. त्याच्यामुळे काय आहे की याची जी काही काय म्हणतात संकल्पनात्मक स्पष्टता जी काही आहे ती आपल्याला असायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क काढता येईल. आता बघा, मानववंश शास्त्रज्ञ लोकसाहित्याची व्याख्या करताना लोकसमूहातील परंपरेने चालत आलेल्या प्राचीन अवशेषांवर भर देतात. आता मानववंश शास्त्रज्ञ म्हणजे काय की मानव हा एक वंश आहे, त्या वंशांचा, त्याचा एक वंश म्हणजे पिढ्यांचा म्हणा, वंशाचा जो काही अभ्यास आहे की बाबा त्या काळात कसे वंश होते. तुम्ही जर सायन्स वाचलं असेल तर आपल्याला माहित आहे की माणसाची जी काही उत्पत्ती आहे किंवा उत्क्रांती आहे तर ही माकडापासून झालेली आहे. बरोबर आहे, ती काय झालेली आहे, माकडापासून झालेली आहे. आणि ही माकडापासून झाल्यामुळं काय आहे की आपण पाहिलं होतं की सुरुवातीच्या एकदम आधीच्या माणसाला काय होतं, शेपूट होतं, पण तो ते वापरत नसल्यामुळे ते गळून पडली वगैरे असे आपण किस्से बरेच ऐकलेले आहे. मग काय आहे की हे जे काही वंश आहेत की उत्क्रांत झालेला आहे, एका पिढीतून दुसरी पिढी, तिसरी, चौथी, असं करत करत खूप साऱ्या ज्या काही पिढ्या म्हणजे वंशचे वंश आलेले आहेत. आपण म्हणतो ना आर्य कुळातले, आर्य वंशातले लोक. ठीक आहे, तर हा जो काही वंशाचा अभ्यास करणारे आहे तर त्याला मानववंश शास्त्रज्ञ जे आहे तर ते काय म्हणतात की लोकसाहित्याची जी काही व्याख्या करताना लोकसमूहातील परंपरेने चालत आलेले प्राचीन अवशेषांवर ते जास्त भर देतात. आता समाजशास्त्र जे आहे ते काय म्हणतात की लोकसमूहाच्या भौतिक परंपरेला महत्त्व देतात. म्हणजे यांनी काय केलेलं आहे एक प्रकारे की ज्या ज्या विषयाचा किंवा ज्या ज्या घटकाचा जो जो महत्वाचा अंग आहे तर त्या महत्वाच्या अंगानुसार काय केलेलं आहे त्यांनी त्यांचं सांगितलेलं आहे. समजा एखादा चित्रकार आहे तर त्याला प्रत्येक ठिकाणी आकृती आणि रंग दिसणार जास्त. एखादा डॉक्टर आहे तो प्रत्येक गोष्टीला त्या गोष्टीने बघेल. एखादा गणिती आहे तर तो काय करणार आहे, प्रत्येक गोष्टीला मेजरमेंट, फॉर्म्युला याच्यानुसार बघेल. तर त्यानुसार काय आहे, हे जे काही सगळे शास्त्रज्ञ, संशोधक, अभ्यासक त्यांनी ह्या आपल्याला काय म्हणू शकतो आपण, ह्या परंपरेनुसार गोष्टी केलेल्या आहेत. तर बघा कसं आहे की आता त्याच्यामुळे समाजशास्त्रज्ञ आहे तर त्यांनी भौतिकतेला महत्त्व दिलं आहे. आपल्याला माहित आहे समाजशास्त्रज्ञ काय करतात समाजशास्त्रज्ञ समाजाचा अभ्यास करतात, विविध घटकांचा अभ्यास करतात. तसंच मानववंश शास्त्रज्ञ काय करतात की वंशाचा अभ्यास करतात.
त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी व्याख्याचे निकष जे काही आहे मांडलेले आहे. आता लोकांनी निर्माण केलेलं साहित्य म्हणजेच लोकसाहित्य होय. लोकसाहित्य म्हणजे मीथ, म्हणी, लोकगीते अशा प्रकारे भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारे पारंपरिक कलात्मक आविष्कार सुद्धा आहेत. तर काही घटक आपल्याला महत्त्वाचे आहेत लोकसाहित्यात, आपण ते बघूया. ठीक आहे. आता लोकसाहित्य काय, कोणते कोणते घटक आपल्याला आहे की काय लोकांनी निर्माण केलेले. कोणासाठी निर्माण केलं? लोकांसाठीच. ठीक आहे, लोकांनी निर्माण केलेलं आहे. त्यानंतर काय आहे? मीथ, म्हणी, लोकगीते. याच्यात कशा कशाचा समावेश होतो? मीथ, नृत्य वगैरे पण आहे, नाटक वगैरे, म्हणी, पण प्रामुख्याने याचा ओव्या, जात्यावरची गीते. गीते म्हणजे मग त्याच्यात बऱ्यापैकी सगळी गीते आलेली आहेत. ठीक आहे. आणि काय, भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारे, त्यातल्या त्यात लोकभाषेच्या, आपण असं म्हणूया, लोकभाषेच्या लोकभाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारे. ठीक आहे. आणि काय, पारंपरिक व कलात्मक. पारंपरिक व कलात्मक. पारंपरिक पण आहे, पण त्याचबरोबर काय फक्त रटाळवाणा आहे का? नाही, तर त्याच्यामध्ये कलात्मकता सुद्धा आहे. ठीक आहे. आणि काय आहे, ही निर्मिती कशी आहे? सामूहिक निर्मिती आहे. म्हणजे लोकांनी निर्माण केलेली कशी सामूहिक किंवा समूह निर्मिती, सामूहिक निर्मिती आहे. ठीक आहे. आता आपण थोडस स्वरूप जे काही आहे लोकसाहित्याचं ते थोडस डिटेल मध्ये बघणार आहोत. लोकसाहित्याचं स्वरूप बघा. परंपरेने आपोआप पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सर्व कथा आणि गीतांना कोणी एकच कवी किंवा लेखक नसतोच. सर्व लोकांचे मनच ती कृती घडवते. आता सर्व लोकांच्या स्मृतीत ती टिकते. लोकजीवनात तिचा प्रवाह जो काही आहे अखंड आणि कसा आहे आपोआप चालू राहतो. आपोआप चालण्याचं कारण काय आहे? कारण ती लोकांच्या जीवनातून आलेली आहे. आधी मी तुम्हाला काल सांगितलं की आता आपल्याकडे मनोरंजनाला अनेक साधने आहे. टीव्ही आहे, सगळ्यात मोठं आपल्या मनोरंजनाचं साधन आहे फोन. आधी असं होतं का? नाही. त्या काळी पण प्रत्येक पिढीला आणि प्रत्येक काळाला काय मनोरंजनाची गरज आहेच. तुम्ही काय फक्त काम 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 नाही करू शकत. मनोरंजनाची गरज आहेच. ठीक आहे. मग तेव्हा त्यांची ही लोकसाहित्य हे त्यांचं एक प्रकारे काय होतं, मनोरंजनाचं सुद्धा साधन होतं. आता सर्व लोकांच्या स्मृतीत ती टिकते आणि लोकजीवनात तिचा जो काही प्रवाह आहे कसा आहे अखंड आणि आपोआप जो काही आहे तो सुरू राहताना आपल्याला दिसतो. तर आता एखादी गोष्ट का चालू राहते किंवा लोक इतकी आवडीने का स्वीकारतात? तो कारण काय? तो त्यांच्या जीवनाचा, दैनंदिन जीवनाचा काय असतो, भाग असतो. तो त्यांच्या जगण्यातला जो काही आहे तो भाग झालेला असतो. त्याच्यामुळे सुद्धा लोकांना आवड आणि तिची जी काही अखंडता आहे ती कायम चालू राहते. आता त्या कथांना, आता कथा मग काय की त्या
लोककथेच्या माध्यमातून आणि गीत गीत म्हणजे काय लोकगीतांच्या माध्यमातून ते असायचं. ठीक आहे. लोकसाहित्यातील गीते म्हणजे कोणती गीते? आणि कथा म्हणजे काय लोककथा. लोकगीते लोककथा तर हे लोकसाहित्याचं जे काही आहे ते आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. आता ह्या लोककथा आणि लोकगीते यांची जे निर्माते असतात त्यांना जागे ठेवायचे कामही लोकमतच करत असते, म्हणून त्यांना लोकसाहित्य असं म्हटलं जातं. म्हणजे काय, कोणी तयार केलं, लोकांनी तयार केलं. कोणासाठी तयार केलं, लोकांसाठी तयार केलं. आणि हे जे काही जागा ठेवायचं काम सुद्धा काय आहे, लोकमतच करत असते. लोकमत पेपरचं पण नाव आहे लोकमत. तर हे लोकमतच करत असते. ठीक आहे. आता लोकांच्या प्रचारात जशी ही लोकगीते आणि लोककथा असतात तशाच म्हणी आणि वाक्यप्रचार असतात. उखाणे, अहाणे हे सर्व लोकसाहित्यच आहे. तुम्ही म्हणाल की मॅडम आताही उखाणे घेतात. बघा, ज्या नवरदेव नवरी असेल किंवा एखादं जोडपं असेल तर त्यांना उखाणे घ्यायला सांगतात. उखाणे कसला प्रकार आहे? उखाणे कसला प्रकार आहे? लोकसाहित्याचा प्रकार आहे. उखाणे कसला प्रकार आहे? लोकसाहित्याचा प्रकार आहे. आता कथा, कादंबरी, कविता ह्यासारख्या ललित साहित्यासाठी मराठीत साहित्य हा शब्द रूढ आहे, जसं मी तुम्हाला सांगलं. आणि वाङ्मय हा मराठी शब्दाचा जर नेमका अर्थ आहे वाणीने जे काही उच्चारले जाते ते सगळं वाङ्मय. तुम्हाला मी काल सांगितलं होतं की लोकसाहित्य आणि लोकवाङ्मय समजा असं आलं तर याला एका अर्थाने घ्यायचं आहे पेपरमध्ये. साहित्य थोडस लिखित कडे जातं. लोकवाङ्मय म्हणजे जे वाणीने आलेलं आहे ते एका मौखिक, एका याच्यातून दुसऱ्या, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. तर हे लोकवाङ्मय याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. कळतंय तुम्हाला? त्याच्यामुळे वाक म्हणजे वाचा आणि म्हणजेच उच्चार शक्ती, म्हणजे जे वाचून यांनी आलेलं आहे तर ते आपल्याला काय दिसतंय, लोकवाङ्मय किंवा लोकसाहित्य. ठीक आहे. तर हे तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. म्हणजे एकाच अर्थाने वापरायचंय, जरी त्याचा अर्थ वेगळा असला तरी हे थोडस एका अर्थाने वापरायचं. लोकसाहित्य, लोकवाङ्मय. आता बघा, मौखिक साहित्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर मौखिक साहित्यामध्ये काय की जे जे उच्चारलं जातं, बरोबर आहे. आता समजा मी काहीतरी बोलतीये, आता तुम्ही सगळेजण काय नोट्स घेऊन बसलेले आहात. का नोट्स घेऊन बसलेले आहात? कारण मी जे बोलणार आहे ते विरून जाणार आहे ना कुठेतरी हवेत. ते थोड्या वेळ पुरती तुमचं ऐकाल तुम्ही, काही गोष्टी खूपच महत्त्वाच्या लक्षात राहतील तेही त्याला पण मग बऱ्याच गोष्टी तुम्ही सगळंच सगळं 1.5 तासचं लेक्चर नाही ठेवू शकत ना डोक्यात. मग तुम्ही काय करून ठेवलंय, सगळेजण नोट्स काढतात ते महत्त्वाचे, मी तुम्हाला लिहून देते. त्याचं कारणच हे काय आहे की जे जे उच्चारलं जातं ते विरून जाण्याची शक्यता असते, तर त्यापैकी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. तर म्हणून प्राचीन काळी माणसे मोठ्या प्रमाणावर पाठांतर सुद्धा करत होते. वेदांसारखे शास्त्रग्रंथ पाठांतरामुळे अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहिले आणि जी काही अनेक प्रकारची शास्त्र टिकून राहण्यासाठी सूत्रे, ताल, लयीत गुंफली जायची. बघा, असंच पाठ करतो म्हटलं तर येत नाही. आपल्याला गाणे का पाठ राहतात? गाणे आपल्याला का पाठ राहतात? कारण काय आहे, त्याला ताल आहे, सूर आहे. म्हणजे एखादं खूप असं मस्त गाणं असं मी तुम्हाला ऐकवलं, तुम्ही ते काय करता, तुम्हाला असं पटकन डोक्यात बसतं, तुम्ही ते गुणगुणवत राहतात. बरोबर आहे?
गुणगुण 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 करत राहतात. तर परंतु जे जे उच्चारले जाते ते लगेच विरून जाते. त्याच्यामुळे आधीचे लोक पाठांतर करायचे. मंत्र, सगळे ग्रंथ, चालिसा, अमुक तमुक, ठीक आहे. ह्या सगळ्यांचं जे काही आहे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे जे उच्चारले जाते ते ते विरून जाण्याची शक्यता असल्यामुळे, तर जोपर्यंत लेखनाची युक्ती माणसाने शोधली नव्हती तोपर्यंत सगळा भार कशावर होता? पाठांतरावरच होता. की काही नाहीये बाबा, मग पाठ करा पाठ करा पाठ करा पाठ करा. एखाद्याने समजा त्याची निर्मिती केलेली असेल, मंत्र वगैरे ह्यासारख्या गोष्टी, समजा काही गोष्टी असतील का ज्या एका व्यक्तीने पंडितांकडनं ब्राह्मणांकडनं आली असेल तर मग ते पाठांतरावर जास्त भर होता. परंतु मानवी जीवन जसजसे विकसित होऊ लागले मग तसतसं ताण ठिकवून ठेवणे आणि त्यासाठी पाठांतरापेक्षा कमी त्रासाची पद्धत शोधणे भाग पडले आणि त्यातून माणसाने लेखनाला लिपी शोधून काढली आणि ह्या लेखन साधनासहित जे येते ते साहित्य म्हणजे जे वाङ्मय लिहून ठेवले जाते ते साहित्य. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला वाङ्मय आणि साहित्य कळला का शब्द? आपण ते थोडंसं बघूया, कारण काही लोकांचं असं असतं येतात वाङ्मय म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, तर थोडंसं लिहून घ्या. वाङ्मय, आपण मराठीची विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला वाङ्मय म्हणजे काय आणि साहित्य म्हणजे काय महत्वाचं आहे. आधी आपण वाङ्मय लिहून घेऊ. ठीक आहे. आपण आधी वाङ्मय लिहून घेऊ. काय आहे? जे वाणीने उच्चारले जाते जे वाणीने उच्चारले जाते ते वाङ्मय. ठीक आहे. जे वाणीने उच्चारले जाते ते वाङ्मय. आणि काय साहित्य म्हणजे काय? साहित्य काय? जे वाङ्मय लिहून ठेवले जाते ते साहित्य. ते लिखित. किंवा लिखित कुठलंही. ठीक आहे. लिखित असे लिहू शकतो. दोन्ही अर्थ होतो. जे जे लिहिलेलं आहे ते साहित्य. पण आता न्यूजपेपरच्या लिहिलेला आपण साहित्य म्हणत नाही, तर त्याचे काही निकष आहे. पण हे असं एक जनरल स्टेटमेंट तुम्हाला जे काही आहे लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. काही डाऊट असेल तर मला विचारा. ठीक आहे. ठीक आहे. आता मला सांगा, लोक हा जो काही शब्द आहे तो एकवचनी आहे की बहुवचनी आहे? चला, ऑनलाईन विद्यार्थी विशाल राठोड, प्रगती, सारिका, चला पटपट सांगा सगळ्यांनी. श्लेषा, विपिन, चला पटकन सांगा. लोक हा जो काही शब्द आहे तो हा एकवचनी आहे की बहुवचनी आहे? सांगा, सांगा बरं. लोकसाहित्य हा जो काही शब्द आहे तो एकवचनी आहे की बहुवचनी आहे? लोक
कसं आहे सांगा, प्रगती चॅट बॉक्स मध्ये सांगा. तर बघा, लोक हा जो काही शब्द आहे हा नेहमीच बहुवचनात वापरला जातो. आपण म्हणतो ना लोक, लोक म्हणजे खूप सारे समूह, ग्रुप. ठीक आहे. तर लोक हा जो काही शब्द आहे हा बहुवचनात वापरला जातो. तर याचाच अर्थ असा की लोक शब्दात समूह अभिप्रेत असतो, एक व्यक्ती अपेक्षित नसते. लोक हा कसा आहे, एक समूहवाचक शब्द आहे. लोक कसा शब्द आहे, समूहवाचक. समूह म्हणजे काय, ग्रुप. आता मराठीत लोकसाहित्य ला इंग्रजीमध्ये कोणता शब्द आहे की फोकवेअर. लोकसाहित्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, फोकवेअर. फोकवेअर, सॉरी, फोकलोर. फोक म्हणजे फोकलोर, फोकलोर. ठीक आहे. तर बघा, आता विका राजवाडे असतील, दत्ता पवार असतील आणि दुर्गा भागवत यांनी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. तर आता लोकसाहित्य हा शब्द म्हणजे याच्या अगोदर खूप सारे म्हणायचे की हे नाव द्या, ते नाव द्या, ते नाव द्या. पण लोकसाहित्य हे नाव कोणी ठेवलं तुम्हाला माहित आहे का? कोणी दिलं? लोकसाहित्य हे नाव कोणी ठेवलं तुम्हाला सांगता येईल का? अभ्यास केला असेल तर सांगता येईल. असा प्रश्नच आला. गुड प्रगती. तुम्हाला समजा असाच प्रश्न आला की लोकसाहित्याला लोकसाहित्य हे नाव कोणी दिले किंवा लोकसाहित्य हे नाव कोणी प्रचलित केले, तर तुम्ही काय लिहिणार सांगा बरं? कोणी दिले सांगा पटकन. लोकसाहित्याचे अभ्यासक कोण आहेत? अंदाज लावा. लोकसाहित्याचे अभ्यासक कोण आहेत? नाव सांगा लोकसाहित्याच्या अभ्यासकांची. कोण आहेत अभ्यासक? तुम्हाला काही माहित असतील ना. आज होमवर्क तुम्हाला लोकसाहित्याच्या ज्यांनी अभ्यास केलाय, लेखक कवी जे कोण आहे, तुम्हाला त्याचं नाव माहित नावं लिहून आणायची आहेत. लोकसाहित्यिकांची नावं लिहून आणायची आहे. किमान 5 नावं. सगळ्यांनी 5 नावं लिहून आणायची आहे. तर बघा, लोकसाहित्य हे नाव कोणी प्रचलित केलं, त्याचं उत्तर आहे दुर्गा भागवत. ठीक आहे. आपण आता काही थोडंसं लिहून घेऊयात, आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात लोकसाहित्याचे संकलन आणि त्या संबंधीचे लेखन महाराष्ट्रात लोकसाहित्याचे संकलन आणि त्या संबंधीचे लेखन 1858 पासून सुरू झाले. 1858 पासून. पासून. ठीक आहे. नंतर लिहा 1920 साली विका राजवाडे यांनी
वी.का. राजवाडे यांनी लोकगीते, लोककथा हे पारिभाषिक शब्द वापरले. म्हणजे कशासाठी? लोकसाहित्यासाठी. वी.का. राजवाडे यांनी वी.का. राजवाडे यांनी लोकगीते, लोककथा हे पारिभाषिक शब्द वापरले. पारिभाषिक याचाच अर्थच होता त्याऐवजी. पुढे लोकसाहित्यासाठी किंवा असं लिहा, पुढे यासाठी लोकवाङ्मय हा शब्द वापरण्यात येऊ लागला. पुढे यासाठी लोकवाङ्मय हा शब्द वापरण्यात येऊ लागला. नंतरच्या काळात दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्य हा शब्द सुचवला. नंतरच्या काळात दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्य हा शब्द सुचवला. आता बघा, काही ठिकाणी लोकसाहित्याला लोकयान असं म्हणतात. झालं लिहून? आता इकडे लक्ष द्यायचंय. तर काही ठिकाणी लोकसाहित्याला लोकयान हा जो काही शब्द आहे तो वापरतात. काही ठिकाणी लोकसंस्कृती असं सुद्धा म्हणतात. काही ठिकाणी लोकवार्ता जे काही आहे असं सुद्धा म्हटलं जातं. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे काय, लोकसाहित्याची जी काही व्याख्या आहे, तर लोकसाहित्याची ही व्याख्या करणं कठीणच आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त समजण्यावर भर द्यायचा. आता लोकसाहित्य, ठीक आहे, तर लोकसाहित्याला आपण फोडलं तर काय बनतं सांगा? लोकसाहित्य ह्या शब्दाची आपण फोड केली. फोडला आपण याला, काय आहे? लोक अधिक साहित्य. ठीक आहे, याची जर आपण फोड केली तर म्हणून काय की ह्या दोन शब्दांच्या संयोगाने जो काही आहे हा शब्द बनलेला आहे. दोन शब्दांच्या संयोगाने लोक आणि साहित्य. मग इथूनच आपल्याला अर्थ लागतो की लोकांचे साहित्य, लोकांनी लोकांसाठी बनवलेले साहित्य, ते लोकमताने जे काही आहे ते समोर जाते, लोकमनाने जे काही आहे ते समोर जाते. ठीक आहे, लोक ह्या शब्दाचा अर्थ काय आहे आपण थोडा लिहून घेऊया. त्याचे समानार्थी शब्द चला लिहा. लोक या शब्दाचे समानार्थी शब्द किंवा लोक. ठीक आहे, खाली लिहा. जन, जन कॉमा मनुष्य, जन कॉमा मनुष्य, जन कॉमा मनुष्य, मानवजात, मानवजात, समाज, समाज, वर्ग, विशिष्ट समाज, संघ, जात, राष्ट्र, देश, राज्य, राज्य, प्रांत, जगाचे कॉमा विश्वाचे भाग असे निरनिराळे अर्थ आहेत. जगाचे कॉमा विश्वाचे भाग. ठीक आहे, आता बघूयात आपण लोकसाहित्याची व्याप्ती. म्हणजे लोकसाहित्याची व्यापकता, लोकसाहित्याची व्याप्ती आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता समजून घ्यायचं आहे.
बघा आता लोकसाहित्याच्या अभ्यासकातून आपल्याला अनेकविध पैलू सामोर येतात. म्हणजे काय की बाबा लोकसाहित्य आहे त्याचं संकलन करणे. आता मोठ्या मोठ्या पैगाम्यावर आपल्याला लोकसाहित्य दिसते. तुम्ही जळगावला गेला तर तिथे अहिराणी भाषेचं बोलणं. तुम्ही विदर्भात गेले तिथे वऱ्हाडी, परत चंद्रपुरी, झाडी, म्हणजे ह्या लोकभाषेतलं वेगवेगळं जे काही लोकसाहित्य आहे, म्हणजे काय ह्या सगळ्यांचं काय संकलन करणं. आजही असे अनेक गोष्टी असतील का ज्या संकलित झालेल्या नाहीत. ठीक आहे, त्याच्या काय आहे संकलन, की बाबा ह्या लोकांकडून संकलित करणं, मग त्याला मुद्रित करणं, लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना विचारणं, याचे अर्थ कशावरून तयार झालं काय, म्हणजे हा सुद्धा एक डिटेल स्टडी आहे. तुम्हाला PhD ला खूप चांगला विषय घ्यायचा असेल, म्हणजे इंटरेस्ट असेल, तर तुम्ही लोकसाहित्य हा सुद्धा विषय घेऊ शकता. आता PhD चे 3 राऊंड, एक राऊंड झालेले आहेत. ज्यांचे फर्स्ट राऊंड मध्ये झाले त्यांच्यासाठी सेकंड राऊंड पण चे फॉर्म आलेले आहेत पुणे विद्यापीठाकडनं. जे काही आहे म्हणजे ते आता न्यू फ्रेशर्स साठी नाहीये, ज्यांनी ते खूप आधी वर्षभरापूर्वी वगैरे फॉर्म भरून ठेवले त्यांच्यासाठी आहे. तुमचं कोणी माहिती, पण त्याची डेट गेलेली आहे, पण कोणी असेल तर त्यांना सांगू शकता तुम्ही. ठीक आहे, त्यानंतर काय वर्गीकरण. वर्गीकरण कशामध्ये करणार? कथांमध्ये, गीतांमध्ये, नाटकांमध्ये, नृत्यांमध्ये, ओव्यांमध्ये, भारुडांमध्ये. बरोबर आहे. कृषी गीतं, मग अजून त्याच्यात जात्यावरची गीतं म्हटले की मग अजून त्याला वेगवेगळे वर्गीकरण आहे. बरोबर आहे. आपण जरी फक्त गीते म्हटले, फक्त गीतं, तरी काय आहे? कृषी गीतं वेगळी, कृषी गीतं काय आहे? वेगळी आहे. त्यानंतर जात्यावरची गीते वेगळी, वधूची गीते वेगळी, वराची गीते वेगळी, विवाह प्रसंगी गाण्याची गीते वेगळी. अशा प्रकारे त्यानंतर भोंडला, वेगवेगळे सण उत्सव, त्याची गीते काय आहे? वेगळी. तर असं त्याचं अजून काय करणे? वर्गीकरण करणे. मग अजून त्याच्यामध्ये अजून पुन्हा काही वर्गीकरण असेल तर. त्यानंतर काय की त्याच्या शास्त्रीय अभ्यासातून लोकसाहित्याच्या क्षेत्राबद्दलची सखोलता लक्षात येते. आता लोकसाहित्याच्या ह्या क्षेत्रीय व्यापकतेमुळे सुरुवातीची कथा, गीत, उखाणे आणि म्हणी म्हणजे लोकसाहित्य ही संकल्पना मागे पडून काय की लोकसाहित्याच्या क्षेत्रीय व्यापकतेमुळे, म्हणजे सुरुवातीचं जे काही गीत, उखाणे वगैरे काय होतं ते, तर ही संकल्पना मागे पडली आणि साहित्याशी जे काही संबंधित होत असलेले लोकसाहित्याची व्याप्ती पारंपरिक लोकजीवनाला व्यापून टाकते. आता आपण हे थोडं डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आता पारंपरिक लोकजीवनात व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विधी केले जातात. त्यातल्या त्यात हिंदू धर्मामध्ये तर फारच जन्मापासून म्हणजे सटवीची पूजा, सटवीची पूजा की बाबा ती येते आणि काय ती अशी हात ठेवून जाते वगैरे, अशा प्रकारच्या दंतकथा तुम्ही ऐकल्या असतील. मग ते आयुष्य बाळ जन्मलं की ते काय करते, त्या बाळाचं काय करते, आयुष्य लिहून जाते. म्हणजे त्या सटवीने जितकं आयुष्य लिहिलेलं आहे तितकं ती व्यक्ती जगणार. अशा प्रकारे दंतकथा तुम्ही ऐकलेल्या असतील. त्याच्यानंतर पूजा, मग त्याच्यानंतर काय नामकरण सोहळा, मग कोणी काय करतात, बारसं करतात. ठीक आहे, मग विवाह, अंत्यविधी, हे प्रकारचे आहेत. बरोबर आहे. म्हणजे असं म्हणतात ना की 5 संस्कार हिंदू धर्मात, त्यातल्या त्यात 5 संस्कार केले जातात. जन्मविधी असतो, त्याच्यानंतर कुमारवस्था, लग्न, प्रौढावस्थातला, आणि एक असते अंत्यविधी. बरोबर आहे. तर अशा प्रकारचं जे काही आहे ते. आता त्यांचा आणि कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक विधींचा समावेश हा लोकसाहित्यात होतो. याचा सुद्धा, ह्या गोष्टींचा सुद्धा समावेश आपल्याला लोकसाहित्यामध्ये दिसून येतो. उदाहरणार्थ रूढी, परंपरा, रीतिरिवाज, श्रद्धा, व्यवसाय, सण उत्सव, ह्यांचं साहित्य, ह्याचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो? लोकसाहित्यात. ही काय आहे? त्याची व्याप्ती आहे लोकसाहित्याची. लोकसाहित्यात फक्त गीते आणि हे नाही, तर जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे काही महत्वाचे आहे, आणि त्या प्रत्येक, बघा ना तुम्ही समजा कधी आता तर नाही, पण मी गावाकडे वगैरे गेलात ना
की गावाकडे मेल्यानंतर सुद्धा गाणे म्हणतात. पण ते गाणे कसे असतात, रडण्याचे गाणे असतात. म्हणजे एकदम लंबा सूर रडण्याचा कसा असतो, एकदम असे रडत-रडत ते गाणे म्हणतात. आणि ते तेव्हाच एकदम तयार पण करतात. समजा एखादी व्यक्ती चांगली असेल, मदत करणारी असेल, मग ते चांगली असं होता करत-करत, रडत-रडत त्याला असं त्या रडण्याचा सूर लावतात. आता तुम्ही म्हणाल, की मॅडम रडण्याच्या वेळी कोण गाणं म्हणता ना? हां, पण ते रड त्या त्या रडण्याच्या ह्याच्यामध्ये ते ऑन द स्पॉट तयार करून असे रडतात. तुम्ही रडता त्याला रडण्याला पण असं जर समजा जोरात रडलं, ठीक आहे, तर त्याला सुद्धा एक काय आहे, एक हे आहे ना, त्याला एक रिदम आहे त्या रडण्याला. असं बरोबर आहे. तर ते त्या पद्धतीने अंतविधीचे सुद्धा गाणी आहेत. तुम्ही समजा वैष्णवी देवीला कुठल्यातरी तीर्थक्षेत्राला जाऊन आला, महादेवाची गाणी वगैरे अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या महत्त्वाच्या आहेत. तर बघा आता लोकसाहित्याचा बऱ्याच जणांनी अभ्यास केला. आपले तारा भवाळकर सुद्धा लोकसाहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. दुर्गा भागवत आहे, राजवाडे आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता बघा यांचं जर पुस्तक तुम्हाला MA ला वगैरे असेल, प्रभाकर मांडे, मंजली सोमन वगैरे याच्यासोबतच तुम्ही वाचलेलं असेल. तर आता प्रभाकर मांडे आहे तर त्यांनी लोकसाहित्याची जी व्याप्ती आहे तर ती 4 विभागांमध्ये केलेली आहे. तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे आणि हे लिहून घ्यायचं आहे. चला लिहा. डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याची मांडणी 4 विभागांमध्ये केली आहे. पहिलं लिहा मौखिक आविष्कार. पहिलं लिहायचं आहे मौखिक आविष्कार. दुसरं लिहायचं आहे भौतिक संस्कृती. तिसरं लिहायचं आहे लोकरूढी, विधी, समजुती इत्यादी. तिसरं लिहायचं आहे लोकरूढी, लोकरूढी, विधी, समजुती आविष्कार. इत्यादी. चौथं लिहायचं आहे प्रयोगसिद्ध कला. प्रयोगसिद्ध कला. प्रयोगसिद्ध कला. ठीक आहे. तर ह्या 4 विभागांमध्ये आपल्याला दिसून येतं. तर हे थोडक्यात आपण समजून घेऊयात की कशा पद्धतीचं आहे. आता बघा मौखिक आविष्कार. आता मौखिक शब्द आविष्कारामध्ये पारंपरिक लोकजीवनातील मौखिक साहित्य म्हणजेच काय कथा, गीत, भजने, म्हणी, ओव्या, वाक्यप्रचार, कथागीत यांचा समावेश होतो. आता लोकसाहित्याशी संबंधित हा विभाग असल्याने त्याची व्याप्ती ही काय आहे, व्यापक आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, कथा पण दिलेल्या आहे, गीते पण आहेत, भजन पण आहेत, ठीक आहे, ओव्या पण आहे, वाक्यप्रचार पण आहेत, म्हणी पण आहेत. त्याच्यामुळे याची व्याप्ती सुद्धा मोठी आहे. आणि मग मी तुम्हाला जसं सांगितलं की वर्गीकरण आहे नंतर आणि सगळ्या गोष्टी त्या. ठीक आहे.
आता जीवन जगत असताना जीवनामध्ये अनेक गोष्टी स्वाभाविकतेने घडत असतात, बरोबर आहे. कोणाचं मरण आहे, कोणाचा विवाह आहे, कोणाचा जन्म आहे, नैसर्गिक पद्धतीने. त्या घडण्याचे स्वरूप शब्दविष्कार हेच असते. लोकगीतांची निर्मिती हे कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक विधीच्या निमित्ताने होते. कळतंय तुम्हाला? श्रम परिहारासाठी किंवा रीतिरिवाज म्हणून लोकगीतांची निर्मिती, तर धर्मविधी, उपदेश असेल, व्रत वैकल्य असतील, संस्कार असेल, तर याच्यासाठी काय लोककथांची निर्मिती होते. आणि म्हणीद्वारे त्यांना जीवन जगत असताना आलेले अनुभव प्रकट होतात. म्हणजे म्हण काय आहे, एका लहान ओळीमध्ये, 2 ओळीत किंवा एका ओळीमध्ये काय जीवनाचा ती मर्म सांगते, जीवनाचा काय अनुभव सांगते. तुम्हाला कोणकोणत्या म्हणी माहित आहेत सांगा बरं. काखेत कळसा नि गावाला वळसा, ही म्हण माहितीये का तुम्हाला? म्हणजे काय, कळसा म्हणजे काय, काखेत कळशी, कळशी जी आहे ती काखेत असते आणि ती सगळ्या गावात शोधत असते. किंवा काही लोकांचा चष्मा असा डोक्यावर असतो आणि ते शोधतात, चष्मा कुठं गेला माझा, चष्मा कुठं गेला, अख्खं घर डोक्यावर घेतात, अख्खं गाव, अख्खं घर. याचाच अर्थ काय की एखादी वस्तू जवळच असते तुमच्या आणि तुम्ही जवळ न बघता ती सगळी गावभर बघत असता, तर त्याला काय म्हटलेलं आहे, काखेत कळसानी गावात वळसा. त्यानंतर पडसाला पाने 3. काही वाक्यप्रचार घेऊ, काही म्हणी घेऊ. काय मग की सर्वत्र परिस्थिती सारखीच आहे. काही जण म्हणतात की असं आमच्या घरी असंच आहे, आमच्या घरी तसंच आहे. तुम्ही जर 2-4 घरी अजून जाऊन पाहिलं तर तुम्हाला काही फारशी वेगळी परिस्थिती नाही दिसणार. जवळपास सारखी परिस्थिती, म्हणजे काय, सर्वत्र परिस्थिती सारखी. म्हणजे काय, काखेत कळसा, सॉरी, पडसाला पाने 3. त्याच्यानंतर अजून कोणतं सांगा बरं, तुम्हाला माहित असलेले सांगा बरं. चला, कोणती म्हणी, वाक्यप्रचारही चालेल, म्हणीही चालतील. कोणतं माहित आहे तुम्हाला सांगा. कोणती म्हण किंवा वाक्यप्रचार माहित आहे सांगा बरं. आ बैल मुझे मार, हिंदीमध्ये. आपण सध्या मराठीकडे बघूयात. आ बैल मुझे मार पण आहे की स्वतःच एखादं संकट ओढवून घेणे. आ बैल मुझे मार म्हणजे काय. त्यानंतर आपण तुम्ही पाहिलं असेल की देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. त्यानंतर काय, नाच ना जाने अंगण तेळा, नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे काय की स्वतःलाच ती गोष्ट करता येत नाही आणि दुसऱ्यांवर आरोप करायचे किंवा दुसऱ्याला दोष द्यायचा. समजा चहा बनवायला सांगितलं, तर समजा चहा बनवला आणि तो काही व्यवस्थित झाला नाही, तर काय म्हणायचं, चहापत्तीच चांगली नव्हती, दुधाला चव नव्हती. तर अशा प्रकारे जे काही आहे ते बहाणे. पण ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला काय दिसून येतं की खूप कमी शब्दांमध्ये जीवनाचा मतितार्थ, जीवनाचा अनुभव, जीवनातला जो काही आहे संदेश याच्यातून आपल्याला दिसून येतो. तर म्हणी ह्या फारच महत्वाच्या आहेत. ठीक आहे. आता आपण थोडंसं लिहून घेऊया की लोकगीतं कशी तयार झाली आणि लोककथा कशा तयार झाल्यात, आपण ते बघू. म्हणजे त्याच्या मागचं कारण काय आहे. लोकगीते लोककथा कसे तयार झाले आपण ते लिहून घेऊया. चला लिहा. श्रम परिहारासाठी किंवा रीतिरिवाज म्हणून श्रम परिहारासाठी किंवा रीतिरिवाज म्हणून लोकगीतांची निर्मिती तर धर्मविधी, उपदेश,
व्रतवैकल्ये, धर्मविधी उपदेश, धर्मविधी उपदेश, व्रतवैकल्ये, संस्कार, संस्कार यासाठी लोककथांची निर्मिती होते. खाली एक वाक्य लिहायचं आहे. म्हणीद्वारे जीवनात आलेले, म्हणीद्वारे जीवनात आलेले अनुभव प्रकट होतात. अनुभव प्रकट होतात. तर अशा म्हणजे काय फक्त तेच कारण नाही, इतर पण कारण आहेत, पण मुख्यतः काय आहे, ती कारण आहे. तुम्हाला काही हे आहे डाऊट याच्याबद्दल? ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात भौतिक संस्कृती. भौतिक याचा अर्थ काय होतो? आपल्या आजूबाजूचं. ठीक आहे. हे आता सगळं फळा, चेअर, आपल्या आजूबाजूचं जे काय त्याला आपण साध्या भाषेमध्ये भौतिक असं म्हणतो. आता लोक जीवनामध्ये परंपरेने चालत आलेले व्यवसाय, तसेच ह्या पारंपरिक व्यवसायांना लागणारे अवजारे असतील, साहित्य असेल, काहीतरी वस्तू असतील, तर तसेच ह्या पारंपरिक तसेच त्या व्यवसायासाठीचे आवश्यक कौशल्य यांचा समावेश भौतिक संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येतो. आता लोकजीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तू, लोकांचे राहणीमान, वेशभूषा असेल, त्याचबरोबर काय खाद्यपदार्थ असतील, घरे असतील, गावं, मंदिरं, त्याच्यानंतर नद्या, नाल्या, ओढे, विहिरी, तर हे जे काही वनस्पती, औषध, हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या भौतिक गोष्टी, आणि ह्या भौतिक संस्कृतीमध्ये हा भौतिक घटकांचा समावेश होतो. आपल्याला शब्दांचा अर्थ माहित पाहिजे, कारण बऱ्याचदा काय होतं की सोपी असतात गोष्टी. आता भौतिक हा शब्दाचा अर्थ काही खूप जगावेगळा आहे का, काही खूप कठीण आहे का, काहीतरी असं मॅथ्सच्या फॉर्म्युल्यासारखा किंवा काहीतरी वेगळा नाही. पण आपलं कधी कधी उत्तर का चुकतं, कारण आपल्याला शब्दांचे अर्थ माहित नसतात. आपल्याला काय वाटतं, बापरे भौतिक म्हणजे काय, वाङ्मय म्हणजे काय, आविष्कार म्हणजे काय. आविष्कार म्हणजे काय नाही, प्रकट होणे. अभिव्यक्त म्हणजे काय, व्यक्त होणे. हे जर तुम्हाला म्हणजे अजून एक प्लस पॉइंट, जर तुम्हाला अजून माझ्याकडून एक टिप हवी असेल, तर उद्या तुम्ही कोणताही PhD ला विषय घ्या, तुम्ही उद्या कुठलाही विषय शिकवा, तर त्याच्यामधले जे काही शब्द आहेत, ज्याला आपण वोकॅब्युलरी किंवा त्या विषयाचे शब्दार्थ असतात, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे अर्धी जी कमांड आहे त्या म्हणजे तुम्ही त्या विषयाला जिंकल्यासारखं होतं. तर त्याच्यामुळं पेपर सोडवताना बऱ्याचदा येतं उत्तर, फक्त त्या शब्दाचा अर्थ माहित नसल्यामुळं काय आपल्याला तो प्रश्न सोडवता येत नाही, किंवा आपल्याला तो वेगळा वाटतो, कठीण वाटतो. ठीक आहे, समजलं? आता लोकजीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तू, लोकांचं राहणीमान, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. त्याचबरोबर काय, मग ज्ञान, कौशल्य पारंपरिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होताना आपल्याला दिसते, आणि पारंपरिक विद्या, ज्ञान ह्या दृष्टीने लोकसाहित्य विभागाला महत्त्व प्राप्त होताना आपल्याला दिसते. आता लोकरूढी, विधी, समजुती इत्यादी आपण बघूया. जर आपलं तिसरं सांगितलंय ना आपल्याला, कोणी, प्रभाकर मांडे. प्रभाकर मांडेंचं नाव आपल्याला माहित पाहिजे, कारण त्यांनी 4 आपल्याला वर्गीकरण किंवा विभागणी सांगितलं आहे. यांचं पुस्तकही आहे, कोणाला वाचायचं असेल लोकसाहित्याच्या अभ्यासावर, तर प्रभाकर मांडेंनी साहित्य समीक्षा वगैरे असं लिहिलेलं आहे. ठीक आहे.
आता आपण लोकरूढी, विधी हे समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर सांगा बरं, लोकरूढी, विधी आणि समजुती म्हणजे काय? चला सांगा, किंवा उदाहरण दिले तरी चालेल. चालेल, चला याचं सांगा म्हणजे काय, किंवा उदाहरण द्या. चला पटकन द्या चॅट बॉक्स मध्ये.